नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण घरगुती गॅस वापरतो आणि या घरगुती गॅस संदर्भात केंद्र सरकारने सर्वात महत्त्वाचे अपडेट आणलेले आहे। आता केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जर तुम्ही ते अपडेट फॉलो केलं नाही तर 1 जुलैपासून तुम्हाला गॅसची टाकी मिळणार नाही। आता नेमकं कोणती अपडेट आहे, काय करावं लागणार आहे, याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम उज्ज्वला योजना सुरू केल्यापासून गॅस सिलेंडरच्या वापरामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। यामुळे खेड्यापाड्यातील महिलाही गॅस सिलेंडरचा वापर करू लागल्या आहेत। त्यामुळे त्यांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे। त्यांचे आरोग्यही सुदृढ झालेले आहे। तथापि अशा काही ग्राहकांचे गॅस सिलेंडरही रद्द होऊ शकतात। आमच्याकडे मिळालेल्या माहितीनुसार ज्या ग्राहकांनी केवायसी पूर्ण केलेली नाही अशा ग्राहकांचे गॅस सिलेंडर रद्द होण्याची शक्यता आहे। तथापि आता ज्या ग्राहकांनी गॅस सिलेंडरसाठी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांना सबसिडीचा लाभ सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर गॅस सिलेंडर कनेक्शन धारकांनी केवायसी पूर्ण करून घेण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे। सरकारने असे स्पष्ट केले आहे की केवायसी 30 जूनपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे। जर केले नाही तर अशा ग्राहकांचं गॅस सिलेंडर रद्द किंवा बंद होणार आहे। म्हणून 30 जूनपर्यंत मुदतीच्या आत केवायसी पूर्ण करून घ्या, अन्यथा उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मिळणारी सबसिडी बंद होऊ शकते आणि त्यांचं कनेक्शन देखील रद्द होऊ शकतं, काढून टाकलं जाऊ शकतो। केवायसी करण्यासाठी ग्राहकाला त्यांच्या जवळील संबंधित गॅस एजन्सीमध्ये भेट द्यावी लागणार आहे। ग्राहकांनी केवायसीसाठी आधार क्रमांक, मोबाईल नंबर, गॅस कनेक्शन पुस्तिका ही कागदपत्रे सोबत ठेवावी लागणार आहे। तसेच ग्राहकांचे फेस रीडिंग घेऊन केवायसी पूर्ण केली जाऊ शकते। तर मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने केवायसी पूर्ण करायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती माय LPG पोर्टलवरती भेट द्यायची आहे। समोर तुम्हाला जी लिंक दिसते ही लिंक कॉपी करून किंवा ही लिंक तुम्ही गुगलमध्ये टाईप करायची आहे। टाईप केल्यानंतर तिथे नवीन LPG कनेक्शनवरती क्लिक करायचे। आवश्यक ती माहिती त्या ठिकाणी भरायची आहे आणि सबमिट बटनावरती टिक करायचे। त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल आणि त्या OTP त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि सत्यापित करायचं आहे आणि त्यानंतर आधार सत्यापन निवडायचं आहे। म्हणजे आधार सत्यापन निवडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सबमिट बटनावरती टिक करायचे आणि सबमिट बटनावरती टिक केल्यानंतर तुमच्या आधार संबंधित केवायसी जी असते ती पूर्ण होणार आहे। आणि जर समजा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने केवायसी करता येत नसेल किंवा करायची नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी सुरुवातीला तुमचं गॅस कनेक्शन रजिस्टर केलं होतं त्या ग्राहक सेवा केंद्रावर जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं आधार कार्ड, खातेपुस्तक घेऊन जायचं आहे। त्या ठिकाणी एक फॉर्म देतात, तो फॉर्म पूर्णपणे भरून घ्यायचा आहे आणि आवश्यक असलेले जे शुल्क आकारले जाते ते आवश्यक शुल्क त्या ठिकाणी भरायचं आहे आणि त्या ठिकाणी असलेले कर्मचारी तुमचं केवायसी पूर्ण करतील। अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून केवायसी पूर्ण करून घेता येईल। जर केवायसी तुम्ही सुरळीत केली तर तुमचं गॅस सुद्धा सुरळीत चालू राहणार आहे। तसेच महिन्याला जी तुम्हाला सबसिडी येते ती सबसिडी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित मिळणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्या आजूबाजूच्या घरामध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये जर गॅस कनेक्शनची केवायसी जर केलेली नसेल तर अशा लोकांचं गॅस कनेक्शन बंद होण्यापासून तुम्ही वाचवू शकता। हे कधी, ज्यावेळेस ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवाल, शेअर करणार, तरच त्या लोकांना या गोष्टीची माहिती होणार। म्हणून मित्रांनो, सदर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।